₹1 विम्याची योजना अखेर गुंडाळली. सरकार तोंडावर पूर्वीचीच पीक विमा योजना केली लागू. ₹1 पीक विम्याची गेली 2 वर्षे राज्यात सुरू असलेली योजना आता गुंडाळण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरायचा आणि त्यात राज्य सरकार आपला आर्थिक सहभाग देऊन विमा कंपन्यांना रक्कम दिली जाईल. ही पूर्वी राज्यात असलेली पद्धत पुन्हा एकदा लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे. ₹1 पीक विमा या योजनेत 2 वर्षात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप जिल्ह्यात झाले होते. हे घोटाळे कसे झाले याचे पुरावेही वेळोवेळी समोर मांडण्यात आले होते. त्यामुळे या योजनेवर सर्व स्तरांमधून टीका केली जात होती. चौफेर टीकेनंतर योजना बंद करण्यात आली आहे. आता पीक विम्यापोटी संरक्षित विमा रकमेच्या 2% खरीप पिकांसाठी, 1.5% रब्बी पिकांसाठी तर 5% नगदी पिकांसाठी असा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी निर्णय घेतला. आम्ही चौकशीसाठी SIT नेमली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हे जरी असलं तरी ₹1 विमा देऊ असा जो 2 वर्ष आव आणला व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्याचे काय, असा सवाल शेतकरी करत आहेत.